क्या बात है बंधूंनो, तुमच्यापेक्षा माझा आवाज एवढा हे होता, तुम्ही तरी गाऊ शकता, पण मी आज गाऊ पण शकलो नसतो. पण बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त अंगामध्ये घुसलं, बाबासाहेबांचं नाव घुसलं, मग वेगळंच होऊन जात ते. आणि म्हणून मॅडम मी खूप सुंदर गायलं. जास्त आता म्युझिक काही देणार नाही, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी. अरे आम्हा दिवाळी गोड नाही, आम्हा होळीची ओढ नाही. बरोबर आहे मॅडमनी म्हटलेलं आहे, अरे आम्हा दिवाळी गोड नाही, आम्हा होळीची ओढ नाही. भीम जयंती सोहळा साऱ्या जगात तोड नाही. आणि मॅडमच्या एका शेर मध्ये विषय आलेला आहे की पहिला महार होता. आपण काय बोललेला होता ते, पानी को आग लगाने वाला क्या था, पहिला महार था वो. आपने जो ऐसा शब्द बोला था, आया था आपके जुबान पे, आया था. बहुत अच्छी बात है. दादा समंदर पार जाने वाला, देखिए कितनी अच्छी बात मैडम जी ने कही है. आपके दोस्तों सुमन आपका ताई सुमन भंडारे तसेच आरपीआय स्कोर 3 नंबर रूम नंबर 642 कोपरखेरणे नवी मुंबई यांच्यातर्फे बक्षीस आलेलं आहे. बरोबर आहे, समंदर पार जाने वाला ये पहला महात्मा भारत का. आणि म्हणून मॅडम मी खूप सुंदर गायलं, अरे आम्हा दिवाळी गोड नाही, आम्हा होळीची ओढ नाही. पण माझ्या धम्मभगिनी काय म्हणतात, वेगळी 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 चालतो आपण. बाबासाहेब आंबेडकर पहिले विद्वान ऐसे थे. शिंदे साहब सर, सर जी सर आपल्याला सांगा, बाबासाहेब आंबेडकर ऐसे पहिले विद्वान होते ते भारताच्या बाहेर गेले, ज्यांना महार म्हणून आणि या खैबरखिंडीमधून आलेल्या लोकांनी आम्हाला 6742 जातीमध्ये वाटून टाकले. या मूळ निवासींना 6742 जातीमध्ये आम्हाला वाटून टाकलं. आणि आम्हाला कोणी महार म्हटलं, कोणी शूद्र म्हटलं, आणि गांधीजी आम्हाला हरिजन म्हणायचे. हरिजन म्हणायचे. अरे महार काय कर, हमें पुकारा कोई अधिकार ना दिया. बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागला, कारण महार समाजाचे होते म्हणून. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आले, परदेशामधून आले. बाबासाहेब आंबेडकर परदेशामधून आले, ठरल्याप्रमाणे साहेबराव यांच्या इथे त्यावेळेला नोकरी करता गेले. त्यावेळेला सुद्धा महार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगावर साधा चपराची फायली फेकत होता. फायली बाबासाहेब आंबेडकरांना महार जातीचे होते म्हणून कोणी राहायला जागा देत नव्हते. बाबासाहेब ठरठरा राहायचे हो, पण तरी नाही हारला कधी तो जीवनामध्ये बुद्ध फुलेचा केला. कार्यकर्त्यांनी तिकडे येणं जाण्याचं थोडा बंद करा, शांततेला प्लीज. तरी नाही हारला कधी तो जीवनामध्ये बुद्ध फुलेचा केला. यांनी आम्हाला महार म्हटलं, शूद्र म्हटलं, गांधीजी आम्हाला हरिजन म्हणायचे. पण मला म्हणायचं आहे की तरी नाही हारला कधी तो जीवनामध्ये बुद्ध फुलेचा केला. आणि त्यानेच या देशातील गुलामांच्या गुलामगिरीतून हा गुलामुक्त केला. आणि ज्यांचा यांनी महार म्हणून धिक्कार केला, तेच शूर महात्माने या देशाचा उद्धार केला, या देशाचा उद्धार केला. थोडा बेस. अरे म्हणून म्हणतोय कि कोई मायका लाल ना कर सका ऐसा काम मेरे भीमराज ने किया है. मैडम जी ये शेर जो मैं बोल रहा हूँ, ये और किसी की नहीं, मेरी पत्नी छाया धंधे के शेर है. वो क्या कहती है कि कोई मायका लाल ना कर सका ऐसा काम मेरे भीमराज ने किया है. कोई मायका लाल ना कर सका ऐसा काम मेरे भीमराज ने किया है. फिर भी महार शूद्र कहकर यहाँ के जातिवादियों ने हमारे बाप का अपमान किया है. लेकिन लिखकर इस देश का संविधान, अरे महार सबसे बुद्धिमान है, इसका सबूत मेरे भीमराज ने दिया है. आणि म्हणून दादा थोडा बेस दे, थोडा जास्त नको, थोडा दे, एकदम थोडा दे. आणि म्हणून काय म्हणायचं की बाबासाहेबांमुळेच आम्हाला आमच्या शूरवीर बापदादांचा इतिहास कळाला.
आणि या देशाची पेशवाई नष्ट करणारे आम्हीच महाराव रे, आम्हीच महाराव. 28,000 कच 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 कापणारे आम्हीच महाराव. ते शून्याची औलाद आमची आहे. फक्त 500 महार होते, फक्त 500 महार. आणि म्हणून म्हणायचं आहे काय माझ्या प्रिय बंधूंनो, या ठिकाणी साधू विचपती आले त्या शूर महार मर्दानी पेशव्याच्या विरोधात हातात तलवार घेतली नसती तर आज सुद्धा बहुजन समाज पेशव्यांच्या गुलामीतच राहिला असता. त्या शूरवीर महार मर्दांनी आणि पेशव्यांच्या विरोधात हातात तलवार घेतली नसती तर आज सुद्धा बहुजन समाज हा पेशव्यांच्या गुलामीत राहिला असता. आणि मॅडमजी तुम्ही आधी तर सोडाच, पण त्या भीमराव नावाच्या क्रांतिवीराने घटनेच्या आधारे या बहुजनास अधिकार दिला नसता तर या बहुजनामधला माणूस कधीच दिल्लीच्या ठिकाणी गेला नसता, कधीच दिल्लीच्या ठिकाणी गेला नसता. आणि म्हणून माझ्या धर्मभगिनी काय म्हणतात, छाती लोक काय म्हणतात, जसं मॅडमनं म्हटलं की होळी दिवाळी बरोबर सही बात आहे, नाही मानते हम किसी त्योहार को. आणि म्हणून माझ्या धर्मभगिनी काय म्हणतात, अब काय सांगू त्याची वाणी. काय म्हणत माझ्या धर्मभगिनी, काय सांगू त्याची वाणी, माझ्या भीमाची कहाणी. काय सांगू त्याची वाणी, माझ्या भीमाची कहाणी. काय सांगू त्याची वाणी, माझ्या भीमाची कहाणी. बेटा फेस नहीं है, किसी भी फेस नहीं है, ढोलक में देखो ऐसा आना चाहिए जरा दम में. काय सांगू त्याची वाणी, माझ्या भीमाची कहाणी. काय सांगू त्याची वाणी, माझ्या भीमाची कहाणी. काय सांगू त्याची वाणी, माझ्या भीमाची कहाणी. आणि मॅडम मी म्हटलं होतं बघा, बाबासाहेबांने आम्हाला बुद्ध दिया, बरोबर है. बाबा साहब ने हमें बुद्ध का धर्म दिया, बुद्ध दिखाया, मगर हमारे कुछ ऐसे लोग हैं जो खाते हैं बाप का और गुणगान किसी और का गाते हैं ना. खाते हैं बाप का माल और गुणगान किसी और का गाते हैं. और इसमें कहता हूं कि कुछ ऐसे भी जालिम है जो जयभीम करने से डरते हैं. आदरणीय साहेब सुद्धा जयभीम केला, मग महाराज सन्मानाने सांगितलं, कहना पड़ता है कि कुछ ऐसे भी जालिम है जो जयभीम करने से डरते हैं. अरे इसी बाप से मिली है ये शोहरत, फिर भी ये दूसरों को सलाम करते हैं. अरे इनसे तो वो इतना अच्छे है जो अपना अस्थि रूप दिखाकर पेड़ भरते हैं. काय सांगू त्याची वाणी, माझ्या भीमाची कहाणी. असा विद्वान नाही या जगात इसे शोभून. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, पण या ठिकाणी म्हणून विचारी लोक म्हणतात की आम्ही बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. आता साहेब बसले म्हणून काही जास्त बोलत नाही, नाही तर खरोखर आहे ना लागते का इथं लागते. आणि आमच्या बापाने 2 वर्ष 11 महिने 17 दिवस बसून संविधान लिहिलं. दादा आवाज बढ़ाओ. लेकिन यहाँ के कुछ मनोवादी बोलते हैं कि बाबा साहब ने संविधान लिखा नहीं, बाबा साहब ने संविधान लिहिलं नाही. आता साहेब या विचारपीठावरून वाईट शब्द वापरत नाही. तुम्हाला माफी मागतो मी आणि सर्वांना माफी मागतो. अगर बाबासाहेब आंबेडकरांनी अगर संविधान नाही दिलं तर तुमच्या माझ्या सगळ्यांनी संविधान दिलं का हे आम्हाला सांगा. कारण आमच्या बापाने रक्ताचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं. आणि बहुजन वर्गाला एका लाईनीमध्ये बसवलं. इसलिए कहता हूं कि राम ने अगर वाल्मीकि ने अगर रामायण लिखा है तो व्यास ने महाभारत लिखा. बाकी पत्नी शाह गांधी बनते कि वाल्मीकि ने अगर रामायण लिखा है तो व्यास ने महाभारत लिखा है. मोहम्मद ने अगर कुरान दिया
तो ईसा मसीहा ने बाइबल का निर्माण किया, मगर मेरे हिंदी में तो अरे सभी धर्म के लोगों को एक राह पर चलने वाला संविधान दिखा है। संविधान आणि म्हणून म्हणतोय या ठिकाणचे काही मनोविचारी लोक बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बनवण्याच्या घाटमध्ये तुम्ही बहुजनांना सांगायचं आहे, या बहुजनांना सांगायचं, या विचारपीठावरून इशारा द्या, मनुवादांना द्यायचा आहे की रक्ताचा एक एक थेंबातून जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती घटना कदापि बदलणार नाही. रक्ताचा एक एक थेंबातून आणि जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती घटना कदापि बदलणार नाही. भारतीय घटना आमची शान आहे आणि तिचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अरे घटना बदलण्याची भाषा काय करता भगवानो, घटनेला हात तर लावून दाखवा आणि रक्ताचे पाठ व्हायशिवाय राहणार असा विद्वान नाही या जगात से शोभून इसे शोभून शोभून भीमला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही बदलण्याची भाषा काय करतात, का करतात? कारण आपण एक नाही, एक संघ नाही आणि हा बहुजन समाज एक संघ नाही. कारण आपण स्वतःला ओळखलं नाही की आपण नागवंशी आहोत. आपण नागवंशी आहोत, आपण नागवंशी आहोत, नागाचे औलाद, आपण नागवंशी आहोत, या भूमीचे भूमिपुत्र आपण. आदरणीय कुमार, आदरणीय कुमारी मेघाली मधुकर राऊत नगरसेविका, आदरणीय आमच्या ताई यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. शुक्रिया ताई. आज आपण स्वतःला आपण ओळखलेलं नाहीये, आपण कोण आहोत आणि स्वतःचा परिचय आपल्याला नाही आहे. कारण बाबासाहेबांनी म्हटलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी, माझ्या प्रिय बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली, 27 डिसेंबरला छत्रपती शिवरायांचं दर्शन घेण्याकरता गडावर गेले आणि 1 तारखेला 1 जानेवारीला बाबासाहेब आंबेडकर कुठं गेले? भीमा कोरेगाव. स्तंभ बघितला, मनामध्ये ठासून आलं आणि बाबासाहेबांच्या तोंडातून शब्द निघाले की या महान जातीमध्ये, जमातीमध्ये मी जन्माला आलो याचा मला अभिमान आहे. बाबासाहेब म्हणतात, हो बाबासाहेब म्हणतात, पण आपण एक नाही. बाबासाहेबांनी आपला जो इतिहास आहे, इतिहास या ठिकाणच्या मनोविचारी लोकांनी आपला मातीमध्ये काढून टाकला. पण या ठिकाणच्या इकडचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर परदेशामध्ये शिकत असताना तो इतिहास या देशामध्ये घेऊन आला. संपूर्ण छत्रपती शिवरायांचा खून कोणी केला, छत्रपती संभाजीराजेंचा खून कोणी केला. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, परंतु तुम्हाला सर्वांना सांगतो, कारण का की आपण एक संघ नाही. संविधान बनवण्याची भाषा का करतात हे, आपण एक संघ नाही. आणि हम अगर एक हो गए तो अच्छों को हिला सकते हैं. हम अगर एक हो गए तो अच्छों को हिला सकते हैं. अरे जुल्म के फलों को एक पल में मिटा सकते हैं. अरे हम लोग हिंदी के बच्चे हैं यारो, जो भरी बरसात में भी पानी में आग लगा सकते हैं, आग लगा सकते हैं. बाबासाहेब एकटे होते, बाबासाहेब एकटे होते, बाबासाहेब एकटे होते. पत्ता ही कोणाला घाबरत नव्हते. अरे उस बाप का नाम सुनते ही कईयों की नाड़ी नब्ज ढीली हो जाती थी. उस बाप का नाम सुनते ही कईयों की नब्ज ढीली हो जाती थी. और जब चलती थी मेरे भीमराज की कलम तो अच्छों की चड्डी गीली हो जाती थी, चड्डी गीली हो जाती थी.
मी आज फक्त मुखडा गाणार आहोत. या गीताचा मुखडा गायचा दुसरा गाणार आहोत, कारण प्रबोधन करण्यासाठी खूप काही आहे. पण तुम्हाला जो बाबा के खंबीर बच्चे है, एक रहो, एकजुट से रहो, सभी से मिलकर एकजुट से रहो. अरे तुमसे कोई मुकाबला कर सके ऐसा किसी में दम नहीं. तुमसे कोई मुकाबला कर सके ऐसा किसी में दम नहीं. रहो एकजुट से. तुम अपने माँ बहनों पर कोई आग उठाकर बैठे ऐसा किसी का सिला फौलाद नहीं. क्यों क्यों क्योंकि तुम उन धीराज के सपूत हो, किसी हिजड़े की औलाद नहीं, किसी हिजड़े की औलाद माझ्या भीमलेकरांनो, माझ्या बांधवांनो. गवत्या थोडं पकडतो काय मला नको देऊ पकडायला, मला कटाळा येतो पकडायला. मग मी स्वतः काढायचं. उभा राहायचं. तुम्हाला असं वाटते जसं काही भरून दाबून घेऊन गाड्यावरून आणून बसवलेलं आहे. अरे काय करे वजन होता काय वाचायला बोला. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांना हात असतील त्यांनी खरोखर वर हात करून द्यायचा. ज्यांना हात असतील, ज्यांना नसतीलच कुठेतरी ठेवले असतील. बोला बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा, आता फुलांचा. आता कोणीच बांधवांनी बोलायचं नाही. कोणी बोलायचं आमच्या सर्व बहिणी म्हणून बरोबर. बाबांच्या पैकी अजून बोला बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा. 50% बाय भूमरचे नाही घेतले, जरा जोराने बोलला. आणि म्हणून भीमलेकरांनो, माझ्या बांधवांनो, पाणी अरे उठा गरजून कामच नाही. उठा गरजून उठा गरजून पाणी नाही जगायचं हृदयावान. सिखाया. मैडम जी ने पहली कहा है, बाबा साहब ने हमें बुद्ध के राह पर चलना सिखाया. हमारे महामनों पर कोई आंख उठाकर देखे इतना किसी की ताकत नहीं दोस्तों. हम एक हो जाए क्योंकि बुद्ध के राह पर हम चलते हैं. बुद्ध के राह पर, अरे बुद्ध के राह पर चलना हमें भीम जी ने सिखाया. इसलिए समता शांति बंधुभाव हम लोगों में बांटते हैं. बुद्ध के राह पर चलना हमें भीम जी ने सिखाया. इसलिए समता शांति बंधुभाव हम लोगों में बांटते हैं. मगर हम अगर अपने औकात पर आ गए तो हम वो इंसान है जो पत्ता हिलने से पहले पेड़ को काटते हैं. पेड़ को काटते नागवंशांची फौलादी जात आहे आमची. त्या नागवंशीयांची फौलादी जात आहे आमची. अरे पाठीत खंजर खुपसणारी जात आहे आमची. अरे बाबांनी 1956 साली आम्हाला बुद्धाच्या ओबीत टाकलं म्हणून आम्ही गप्पा हवे, नाहीतर आमच्या रागाचा अगर फडका उठाला. आम्ही ती शूरवीरांची औलाद आहोत की वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारी जमात
वंशीयांची तुम्ही औलादे आहे गणीच्याची तुमची औलाद बसायचं नाही ते तो उठायचा हात गप्पा बसायचं नाही ते तो उठायचा हात समाजाची हानी झाली समाजाची हानी और जो अन्याय अत्याचार करते इस तरह अकेले को पकड़ते ये लोग ऐसे मजमे में नहीं आते हो दादा ऐसे मजमे में नहीं आएंगे इसलिए उनसे कहता हूँ कि क्या उठाएंगे वो तलवार जिनके बाजुओं में दम नहीं शिंदे साहब क्या उठाएंगे वो तलवार जिनके बाजुओं में दम नहीं अरे क्या चलाएंगे वो गोली जिनके सीने में जोर नहीं अरे ये तो काटते हैं बेजुबान को कभी बातों से लड़कर देखो अरे खंजर भी तुम्हारा टुकड़े भी तुम्हारे तुम्हें खाक में ना मिला दे हम तो हम भीम बाबा की औलाद नहीं भीम बाबा की औलाद नहीं शूर सैनिक तू आहा बाबा शूर सैनिक तुम्ही शूर सैनिक तुम्ही आहा बाबा भीमा मग अन्याय कारे कसे होतो गुरुला किती ठिकाणी का होतो गुरु आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगायचं एक मुखडाच गाला जास्त गाला माझ्या भावनानो त्याच्यानंतर तुमच्यासाठी रमाई सांगणार म्हणून लवकर येतो आणि माझा प्रिय बंधू तर वेळेचं बंधन आहे म्हणून फक्त एक मुखडा जातोय कारण सांगायला खूप पूर्ण गाणं गाऊ शकत नाही वेळेचं बंधन वेळ पाहिजे थोडासा अरे जातीवादी जातीवादी कर्मठांचे वाढले अत्याचार जातीवादी कर्मठांचे वाढले अत्याचार जातीवादी कर्मठांचे वाढले अत्याचार भरूची ही औलाद माझी अफार भरूची ही औलाद माझी अफार भरूची ही औलाद माझी अफार देवरे हत्याला तक्रार धारदार कारण का नाही आपल्या लोकांवरती अन्याय अत्याचार होतात आणि मावळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे कोणी अगर अन्याय अत्याचार करण्यामध्ये आला त्याला साऱ्याला माणूस म्हणून सोडू नका फरक म्हणून सांगा साडी नसून पाठवून टाका तर तो तुम्ही भीमाच्या देखी आहात आणि म्हणून पब्लिक बघते अरे मनुची ही औलाद माझी बना भीमाचे भीमाचे भीमताई भीमताई
आणि